आता वेळातला थांबलेलो आहे विळत आता चहा फार छान भेटतो आणि आता मी ते चहा प्यायला थांबणार थोडं पुढे गेला मी अरे हेल्मेट नाव देतो का नाही म्हणलं येता फायनली आम्ही विळत घाटात चहा प्यायला थांबलो फेमस चहा आहे विळत घाटातला एकदा आले की नक्की ट्राय करा आम्ही आलोय विळत घाटातला फेमस चहा टेस्ट करूया कसा चहा हे काका त्यांचं दुकान आहे काका आपल्या दुकानचं नाव काय होडकर भेळ सेंटर यांच्याकडं सर्वात फेमस चहा भेटतो विळतचा लोक हमखास तिथे थांबतात आता आम्ही चहा पिऊन निघाले बॅक टू श्रीरामपूर बॅक टू ब्लॉग आणि हा आमचा गाडी कुतत गाडी चालवते मागा धरून पण गाड्याची जिद्द आहे हट्ट आहे की मलाच गाडी चालायची घरापर्यंत अरे तुला काय साधा वाटतो का गाडी चाललाय बिचकत ठीक आहे शिकतोय गाडी शकल आवडतं का तू अरे आवडतं काय सरकारला माझी एक विनंती आहे एक नागरिक म्हणून एक या देशाचा नागरिक म्हणून मला सरकारला एक म्हणणं आहे की तुम्ही पहिलं तातडीने या रोडचं काम करावं तुम्हाला निवडून देतो याचा अर्थ असं नाही की तुम्हाला म्हणजे आमचं पोट जाऊ डायरेक्ट तुम्ही काय खाताय काय हा रोड काय चाललंय या रोडच्या अवस्था जरा बरं आहे तुम्ही पुढे जाऊन बघा हात भर खटके जाणार डायरेक्ट आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया हायवे आहे हा कोणत्या गावाचा रोड नाही पुणे नगर नगर मनमाड हायवे आहे हा तर एका फुल पण जाते राव गाडी तर फुले हॉटेल हे पण फार फेमस आहे एक नंबर हॉटेल पण आम्हाला भूक नाहीये प्युअर व्हेज हॉटेल आहे एकदा नक्की विजिट द्या पॉकेट फ्रेंडली हॉटेल आणि पॉकेट फ्रेंडली हॉटेल आहे लेच खराब रोड आहे जास्तच खराब आहे जास्त चांगलं पण आहे जास्त खराब पण आहे दुसरं एक संदीप हॉटेल नगरचं वेगळं हे वेगळं आहे पण टेस्टला चांगलं तिथं जेवण केलेलं आहे आधी टेस्ट वगैरे फार चांगलं वेजसाठी बरं का टेस्ट आहे चांगली आहे बसून थोड्या मिनिटाच्या रोडती आहे आणि आम्ही इथं सह्याद्रीत आम्ही थांबलेलो आहे जेवण करायला असे टोटल 5 स्पॉट्स आहेत आता बघा तुम्हाला कोणते काय करायचं आहे परत कर एकदा कर ना थुकू नका याच्यावर मस्त धूर तर मी कुठे एवढं थांबलो ना स्टार्टिंगला हेल्मेट घ्यायला आणि ते तिथं याला कशाला ते स्प्राईट प्यायला तेवढंच बाकीचं नाही कुठं हेल्मेट चांगलं लागलं पण तुझं म्हणल्यावर स्वस्तात मस्त रिव्ह्यू कुठे हा ओ ते कुठून आणलीत कोंबड्या कुठून आणलेल्या आहेत ह्याच कोंबड्या आपल्याला अशा घरी त्या शेड मध्ये टाकायच्या आहेत पण या कोंबड्या भेटाना इथं ह्या ट्रक्या कोंबड्या आहेत तर हे जेवणासाठी बेस्ट हॉटेल आहे टेस्ट वगैरे चांगली आहे इथली एकदा नक्की विजिट करा आता वेदांतनी तर मी जेवलो आता बेलापूरला हॉटेल आहे बेलापूरला आहे ना वेदांत हॉटेल लोकेशन बेलापूर लोकेशन आहे आता आम्ही चाललो घरी जेवण करून आता चार्जिंग पण झालेली आहे फोनची तर आता डायरेक्ट घरी गेलो क्लिप घेऊया आपण तर फायनली आता वेदांत आणि मी श्रीरामपूरमध्ये आलेलो आहे आमची जर्नी संपली सो बाय भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये हे श्रीरामपूर वेदांत गाडी हळू घे बाळा आपण गावात आलो याचा अर्थ असा नाही की आपण मात करायचा